नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल की वेडिंग ॲनिव्हर्सरीचा राग मनात ठेवून काव्य अजूनही पार्थशी बोलत नसते. त्याचमुळे पार्थ खूपच नाराज झालेला असतो. त्याने सगळे प्रयत्न केलेले असतात पण मात्र काव्य त्याच्याशी बोलतच नाही. तर आता पार्थला असं बघून नंदिनी त्याला विचारते. त्यानंतर आता पार्थ तिला सर्व काही खरं सांगतो. तर आता नंदिनी हसतच म्हणते की काव्य लहानपणापासूनच अशी चिडचिड स्वभावाची आहे. तिच्या मनाविरुद्ध काही झालं ना तर ती असाच राग मनात ठेवते. आणि जर का तिचा रुसवा मिटवायचा असेल ना तर तिच्यासाठी तुम्ही एक स्पेशल गिफ्ट घेऊन जा. गिफ्ट बघितल्यानंतर काव्याचा राग कमी होतो. तर आता नंदिनीचं हे सजेशन ऐकून पार्थ देखील काव्यासाठी स्पेशल गिफ्ट घेऊन जातो. तर आता पार्थ हे गिफ्ट काव्याला देतो. तेव्हा काव्याला असं वाटतं की वेडिंग ॲनिव्हर्सरीच गिफ्ट म्हणून तो देत आहे. काव्य आता रागातच म्हणते की पार्थ, मी तुम्हाला अगोदरही सांगितलं आहे, मी तुमचा नवरा म्हणून स्वीकार केलेला नाही आहे, त्यामुळे गिफ्ट वगैरे मी घेणार नाही. त्यावर पार्थ म्हणतो की मी हे काय नवरा म्हणून गिफ्ट आणलेलं नाही आहे. मला चांगलंच माहिती आहे की तुम्ही माझा नवरा म्हणून स्वीकार केलेला नाही आहे आणि मी सुद्धा तुम्हाला फोर्स करणार नाही. पण आपल्यात मैत्रीचं नातं तर नक्कीच होऊ शकतं आणि ॲज अ फ्रेंड म्हणून मी हे तुमच्यासाठी गिफ्ट आणलं आहे. तर आता काव्य देखील ते गिफ्ट स्वीकारून पार्थसोबत मैत्रीच्या नात्याला सुरुवात करते. तर मित्रांनो, मालिकेच्या अशाच पुढील भागांचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.